नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. डॉक्टर साहेब, तुम्ही कधी आलात? माफ करा, मी जरा तिच्यासाठी हा ज्यूस आणायला गेले होते. गायत्रीची आई तितक्यात आली. नो प्रॉब्लेम, मी जस्टच आलोय. नर्स, ही औषधं बदला आणि ही सुरू करा. देव सोबतच्या नर्सला बोलला. गायत्री, स्ट्रेस घ्यायचा नाही आहे. उद्या मी नाही आहे. जमल्यास आपण संध्याकाळी भेटू. ओके, आता आराम कर, काळजी घ्या. देव आधी गायत्रीला आणि नंतर तिच्या आईला म्हणाला. देव जाताच गायत्रीची आई तिच्या जवळ आली. बाळा, हे ज्यूस पिऊन घे. गायत्रीनं ना खुशी दाखवली. तू माझ्यावर चिडली आहेस ना की मी डॉक्टर साहेबांना खरं काय ते सांगत नाहीये? कसं सांगू बाळा? त्या लोकांनी तुला मारण्याची धमकी दिली आहे. माझ्या जगण्याचा एकमेव आधार तू आहेस बाळा. तुला काही झालं तर मी कुणासाठी जगू? त्या नराधमांनी आधीच तुझी अशी हालत केली. मी स्वार्थी झाले बाळा, मला माफ कर. त्या गायत्रीचा हात हातात घेऊन रडत बोलल्या. ताई, पाठीमागून देवचा गंभीर आवाज आला आणि तो ऐकून गायत्रीची आई एकदम दचकली. त्यानं मागे वळून पाहिलं तर दारात देव उभा होता, त्यांनाच पाहत होता. त्याचा फोन तिथे राहिला होता आणि तोच घेण्यासाठी तो माघारी आला होता. डॉक्टर साहेब, काय झालं? त्या गडबडून बोलल्या आणि गायत्री जवळून दूर झाल्या. देव आत आला. त्याच्या चेहऱ्यावर एकदम गंभीर भाव होते, त्यामुळे गायत्रीची आई काय ते समजून गेली की त्यानं सगळं ऐकलंय. त्या नजर चोरून इकडे तिकडे पाहू लागल्या. मला सगळं ऐकायचंय. काय? प्लीज, आता लपवून काही फायदा नाही. मग त्यावर गायत्रीची आई रडायला लागली आणि बोलू लागली. त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे तपासणीसाठी आलो होतो. आम्ही तुम्ही येण्याची वाट पाहत होतो. तेव्हा त्या डॉक्टर ममता अचानक गायत्री जवळ आल्या आणि तिच्याशी गाथाबद्दल काहीतरी बोलल्या. त्यानंतर तुम्ही आलात. डॉक्टर ममता तुमच्यासोबत गेल्या आणि काही वेळानं तुम्ही रागात कुठेतरी निघून गेलात. गायत्री तुमच्या केबिनच्या दिशेने गेली आणि जेव्हा ती परत आली तेव्हा ती खूप घाबरली होती. म्हणाली, आई, मी गाथा दिदीकडे जाऊन येते. तिच्यासोबत फार मोठं कटकारस्थान होत आहे. मी म्हटलं तिला की या मोठ्या लोकांच्या भानगडीत पडू नकोस. आपण गरीब आहोत, आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि आपल्याला ते परवडणार नाही. तर म्हणाली की सरांचे आणि दिदीचे माझ्यावर फार उपकार आहेत. त्यांनी खूप काही केलंय आपल्यासाठी. आता आपली वेळ आहे. मग मी ऑटोनं घरी गेले आणि गायत्री गाथाकडे गेली. पूर्ण दिवस संपला तरीही ती परत आली नाही. मी तिला फोन केला तर लागत नव्हता. तिच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली तर ती कुठेच नव्हती. अखेर दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनमध्ये गेले तर त्यांनी माझी तक्रार घेतली नाही. उलट माझ्या गायत्रीबद्दलच उलट सुलट बोलत होते. तुम्ही हे मला आधी का नाही सांगितलं? देव बोलला. आले होते. माझ्या गायत्रीला शोधा म्हणून मी तुमच्याकडे सांगायला आले होते, पण त्या डॉक्टर ममता आहेत ना, त्यांनी मला माघारी जायला सांगितलं. म्हणाला तुम्हाला भेटायला वेळ नाही, तुम्ही फार बिझी आहात. त्यानंतर मी गाथाकडे मदतीसाठी गेले, परंतु तिथल्या गार्डनं मला त्यांना भेटू दिलं नाही. मी निराश झाले आणि तिथून जात असताना अचानक चेहऱ्यावर एक फडकं बांधलेली व्यक्ती माझ्या समोर आली. त्यानंच मला गायत्री इथे असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, मुलीला जिवंत पाहायचं असेल तर याबद्दल कोणाला काही बोलायचं नाही. मी घाबरले. गायत्रीची हालत पाहून अजूनच भीती वाटली आणि म्हणून गप्प राहिले. मला माफ करा, मी माझ्या मुलीमुळे स्वार्थी झाले. त्या रडत हात जोडून बोलल्या. देवनं त्यांचे हात हातात घेतले. रडू नका, गायत्रीला काही होणार नाही. बहीण मानलंय मी तिला. तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. देव गायत्री जवळ आला. गायत्रीच्या डोळ्यात पाणी होतं. गायत्री, हे सगळं ममतानं केलंय? देवनं विचारलं. तर तिने हो मध्ये मान डोलावली. तू काळजी करू नकोस. माझ्या आणि गाथामध्ये जे काही गैरसमज आहेत ते मी लवकरच दूर करेन. देवच्या या वाक्यानं गायत्रीला बरं वाटलं. माहीत होतं तिला आता देव सगळं सत्य जाणून घेणार. ती हसली. काळजी घे, असं म्हणून देव त्याचा फोन घेऊन तिथून बाहेर पडला. हॅलो करीम, व्हेअर आर यू? मी 10 मिनिटात येतोय. देव फोनवरती बोलत हॉस्पिटलच्या बाहेर पडला. इकडे माऊ, आज ना डेव्हिल मला भेटला होता, ग्रीशा गाथाला सांगत होती. कुठे? गाथा गोंधळून बोलली. स्कूलमध्ये. तो तिथे पण पोहोचला? हाऊ डेअर ही.
डेव्हिडला लागावू नको ना, आय लाईक हिम, ग्रीशा गाल फुगवून बोलली. बेबी, तो तुला का आवडतो? तो तर आपला फ्रेंड पण नाही. मी तर त्याचा हेट करते तरी सुद्धा तो तुला आवडतो. गाथा नाराजीच्या सुरात बोलली. आय डोंट नो वाय, बट आय लाईक हिम. पण तू का त्याचा हेट करते? ही इज अ नाईस बॉय. ही इज अ व्हेरी हँडसम, स्ट्रॉंग अँड डॉक्टर ऑल्सो. गाथाकडे ग्रीशाच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तो उद्या पण मला भेटायला येणार आहे. आता गाथा शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागली. आता मात्र या माणसाची हद्द झाली. ताई, जिजू. गाथा मायाच्या रूममध्ये आली. काय झालं? समीर बोलला. जिजू, आपण उद्या स्कूलमध्ये जाऊ. कशासाठी? माया बोलली. मला स्कूलच्या प्रिन्सिपलला भेटायचंय. असं कसं ते कोणालाही ग्रीशाला भेटू देतात? गाथा चिडत बोलली. काय झालं नीट सांगशील का? समीर बोलला. तो डॉक्टर आज ग्रीशाला भेटायला तिच्या स्कूलमध्ये गेला होता. प्रिन्सिपलने अलाउड कसं केलं? मुलांची सेफ्टी काही आहे की नाही? समीर देखील शॉक झाला, पण माया नाही. देव तिथं ग्रीशाला मुद्दाम भेटायला गेला नसेल, माया बोलली. ताई, ग्रीशा माझ्याशी खोटं बोलत नाहीये. ती सांगते सगळं, आणि तो उद्या पण तिला भेटायला येणार आहे म्हणे. माहित आहे मला, माया बोलली. व्हॉट? समीर आणि गाथा शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागले. स्कूलमध्ये उद्या एक मेडिकल कॅम्प होणार आहे, जे देवच्या हॉस्पिटलने ठेवलंय. तिथून काही लोकांची टीम स्कूलमध्ये येणार आहे. त्यांना हेल्थ टिप्स, सोशल अवेअरनेस, हेल्दी फूड आणि त्यांच्या कामाबद्दल ते सांगणार आहेत. मुलांच्या डायरीमध्ये तशी नोट लिहिलेली आहे, माया बोलली. कदाचित हेच बोलण्यासाठी डॉक्टर स्कूलमध्ये गेला असेल आणि तिथे ग्रीशाला चुकून भेटला असेल, माया बोलली. मुंबईमध्ये इतके मोठे स्कूल आहेत, त्यांनी हेच स्कूल का निवडलं? समीर बोलला. समीर, काय बालिशपणे बोलतोयस? अरे, एवढ्या मोठ्या डॉक्टरचं मार्गदर्शन आपल्या मुलांना मिळतंय, यात आपल्या मुलांचा फायदा आहे हे तुला दिसत नाही का? पर्सनल गोष्टी बाजूला ठेवून पहा जरा. त्या डॉक्टरला भेटण्यासाठी 6 महिने आधीपासून अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आणि हा योगायोग देखील असू शकतो ना? तुम्ही त्याचा एवढा इशू का करताय? गाथा, देव फक्त ग्रीशाला भेटणार नाही तर सगळ्या मुलांना भेटणार आहे. स्कूलने आवर्जून सांगितलंय की उद्या कुणीही स्कूल मिस करू नका, माया बोलली. आणि मग गाथा शांत झाली. तिला पटलं की ती या गोष्टींचा जरा जास्तच विचार करते. आय एम सॉरी. सकाळपासून इतकं काही होतंय, मी थोडीशी हायपर झाली. गाथा मायाच्या मांडीवरती डोकं ठेवून आडवी झाली आणि माया तिच्या डोक्यातून हात फिरवू लागली. यू नीड अ ब्रेक. इथे आल्यापासून फार बिझी झालीस. या विकेंडला आपण कुठेतरी बाहेर जाऊयात, माया बोलली. नाही जमणार, समीर बोलला. का? राजनने खूप पसारा करून ठेवलाय, समीर बोलला. काय झालं? कारण मायाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मग समीरनं सगळा प्रकार तिला सांगितला आणि ती शॉक झाली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी आता पुढे पुढे चालली आहे. पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.